आज आपण पाहणार आहोत एकदम कळीदार असे तांदळीच्या पिठाच्या उकडीपासून बनवलेले उकडीचे मोदक, ते पण डबल शेडमध्ये। आपल्या या डबल शेड मोदकमुळे आपला मोदक हा मार्बल इफेक्टवाला दिसतो। हा मोदक खूपच आकर्षक, सुंदर आणि एकदम सुबक असा तयार होतो। चला तर मग आता या गणेश चतुर्थीला आपण हा मोदक बनवून पाहूया। या ठिकाणी मी एका नारळाचा असा खीस करून घेतलेला आहे। ओला नारळ असा खिसून घेतलेला आहे। तर या नारळाला आपल्याला पाव किलो इतका गूळ लागणार आहे। हे बघा, आता हा आपला गूळ चिरून झालेला आहे। हा इतका शिल्लक राहिलेला आहे। पूर्णपणे पाव किलो गूळ सुद्धा यासाठी लागत नाही। तर आता हा आपण गूळ एका कढईमध्ये वितळवून घेणार आहोत। हे सारण बनवण्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये अर्धा चमचा इतकं तूप टाकलेलं आहे। आता त्या तुपामध्ये आपण हा गूळ भाजून घेणार आहोत। गूळ चांगला वितळवून घेतला की मग सारण घट्ट व्हायला लगेच मदत होते। फार लवकर आपलं सारण घट्ट होतं। खोवलेल्या नारळामध्ये थोडंसं पाणी असतं, मॉइश्चर असतं, त्यामुळे गूळ हा खोवलेल्या नारळामध्ये टाकल्यामुळे त्याला जास्त पाणी सुटतं। त्यामुळे तुपामध्ये हा सुरुवातीला मी असा गूळ भाजून घेणार आहे, वितळवून घेणार आहे। आणि त्यानंतर गूळ पूर्ण वितळल्यानंतर आपण त्यामध्ये हा खोवलेला नारळ टाकून घ्यायचा आहे आणि मग याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला 4 ते 5 मिनिटं आपण असंच मिक्स करून हलवत राहायचं आहे। हलकासा घट्टसर गोळा याचा तयार झाला पाहिजे। हे सारण आहे ते हलकसं घट्टसर झालं पाहिजे। आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेत आहोत। 1 ते 1.5 छोटा चमचा या ठिकाणी मी वेलची पावडर टाकलेली आहे। तर हे आपण मिक्स करून घेऊयात। आता आपलं सारण जवळपास झालेलंच आहे। आता आपण याला काढून घेऊयात। आता याच कढईमध्ये आपण वरचं कोटिंगची तयारी करून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी अर्धी वाटी आंबेमोहोर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी इंद्रायणी तांदळाचं पीठ करून घेतलेलं आहे। थोडंसं मीठ घेऊन आपण यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडंसं मिक्स करून घेणार आहोत। दुधामध्ये जर मीठ टाकलं तर ते फाटू शकतं, त्यामुळे आपण तांदळामध्येच मीठ टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी कढई छान तापलेली आहे। त्यानंतर मी त्यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे। आता दूध घातल्यानंतर त्यामध्ये आपण हे पीठ घालणार आहोत। पण पीठ घालण्यापूर्वी थोडंसं आपण यामध्ये तुपाचा वापर करणार आहोत। पाव चमचे इतकं तूप घालायचं आहे, जेणेकरून मोदक हे एकदम मऊ लुसलुशीत होतात। आणि त्यानंतर उकळी आल्यानंतर आपण यामध्ये मिक्स केलेलं हे तांदळाचं पीठ घालायचं आहे, ज्यामध्ये आपण मीठ मिक्स करून ठेवलं होतं। पुन्हा एकदा चमच्याने हलवून ते पीठ आपण या दुधामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यातलं दूध जर आटलं की लगेच आपण गॅस बंद करायचा आहे आणि चमच्याने पीठ असं एकजीव करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता हे पीठ एकदम कडक गरम गरम असं आहे। याच वेळेस याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनिटांसाठी याला वाफ येऊ द्यायची आहे। आता याच झाकणामध्ये आपण हे पीठ काढून घेणार आहोत। या झाकणाला सुद्धा थोडेसे पाण्याचे कण वरती आलेले असतात, त्यामुळे पाण्याचा जो अंश आहे तो यामध्ये भरून निघतो। ऑटोमॅटिक यामध्ये पाण्याचा अंश तयार होतो। लागलं तर थोडंसं दूध 2 ते 3 वेळा बोटाने थोडंसं थंड लागण्यासाठी मिक्स करून घ्यायचं आहे
आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे। फक्त हात थंड होण्यासाठी आपण दुधाचा वापर करत आहोत, कारण हे पीठ खूपच गरम असतं। हे पीठ लगेच मळलं जातं आणि कुठेही आपल्या भांड्याला चिकटत नाही। आता हे पीठ आपण साईडला घेऊन छान मळून घेऊया। या पद्धतीने या पिठाला एकदम एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण मार्बल इफेक्ट बनवण्यासाठी दुसऱ्या पिठाचं तयारी करून घेऊया। इथे या ठिकाणी एकदम थोडंसं असं मी पाववाटी इतकं दूध टाकलेलं आहे आणि आंबेमोहर आणि इंद्रायणी तांदळाचं पीठ यामध्ये मी अर्धी वाटी टाकून घेतलेलं आहे। तर त्यामध्ये मी घालणार आहे हे मॅप्रोचं रोज शरबत याचं सिरप 2 चमचे यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। असं चमच्याने एकजीव झाल्यानंतर आपल्याला याच पद्धतीने याला परत एकदा मळून घ्यायचं आहे। सिरपमुळे याच्या कव्हरला टेस्ट सुद्धा खूप छान येते। जाडसर अशी पोळी आपण या पांढऱ्या गोळ्याची लाटून घेणार आहोत। आपण या ठिकाणी लाटून घेणार आहोत। आता ती मी एका प्लेटमध्ये काढलेली आहे आणि ही गुलाबी पोळी सुद्धा याच पद्धतीने लाटून घेत आहे। गुलाबी पोळी ही पांढऱ्या कलरच्या पोळीपेक्षा थोडीशी छोटी असायला पाहिजे। हे बघा, आता याला आपण रोल करून घेऊया। याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा साठा लावलेला नाहीये, असंच आपण याला रोल करून घ्यायचं आहे आणि याचे काप करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला या पद्धतीचे गोळे तयार होतील। या गोळ्यांना याच पद्धतीने असं लाटून घ्यायचं आहे। थोडंसं पीठ तुम्ही घेतलं तरी चालेल, जेणेकरून लाटण्याला ते पीठ चिकटणार नाही। या ठिकाणी काही मोदक आपण अशी छोटीशी पोळी लाटून करणार आहोत, तर काही मोदक आपण हातानेच गोल वाटीचा आकार देऊन त्यामध्ये भरून करणार आहोत। तर या पद्धतीचे मी मोदक तयार केलेले आहेत। आता हे मोदक मी वाटी बनवून तयार करणार आहे। हा बघा, हा किती सुंदर असा सुबक मोदक तयार झालेला आहे। आता वाटी करताना सुरुवातीला आपण दोन्ही अंगठ्याच्या मदतीने असं मध्ये खड्डा करत करत त्याला वाटीचा आकार द्यायचा आहे। सुरुवातीपासूनच कडेला पातळ करायचा आहे आणि मधल्या भागात जाडसर असा भाग ठेवायचा आहे आणि तो जाडसर भाग अंगठ्याने असे दाबत दाबत त्याची वाटी तयार करून घ्यायची आहे, म्हणजे ही आपली खोलगट वाटी तयार होते। हाताला चिकटत असेल तर मध्ये आधी तुम्ही हाताला पिठाचा वापर करू शकता। आता या वाटीमध्ये आपण सारण घालून घेतलेलं आहे। आता या वाटीला या पद्धतीने आपण बाहेरच्या साईडने चिमट देऊन अशा कळ्या पाडून घेणार आहोत। मधलं बोट आणि अंगठा याच्या साहाय्याने आणि अंगठ्याच्या शेजारचं बोट आतमध्ये पकडून अशा या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। मधलं बोट आणि अंगठा हा बाहेरच्या बाजूला असला पाहिजे आणि अंगठ्याच्या शेजारचं बोट हे मध्ये असलं पाहिजे, मग या अशा कळ्या पडल्या जातात। तर सर्व कळ्यांचं तोंड एका बाजूला करायचं आहे आणि या पद्धतीने मोदक फिरवून फिरवून मिटवून घ्यायचा आहे। एकदम सुंदर असा हा मोदक तयार होतो। हे बघा, किती सुंदर असा आपला हे मोदक तयार झालेला आहे। याच पद्धतीने आपण इतरही मोदक करून घेऊयात। आता ही सुद्धा एक वाटी आपण याच पद्धतीने करून घेतलेली आहे।
यामध्ये आता आपण सारण भरून त्याला कळ्यांचा आकार देऊया। सारण एकसारखं एका जागेवर असं ठेवलं गेलं की कळ्या पाडताना पण सोपं पडतात। या पद्धतीने आपण या मोदकाला सुद्धा अशा कळ्या पाडून घेत आहोत। मध्ये आधे सफेद कलर आणि मध्ये आधेच गुलाबी कलर अशा दोन कलरमुळे हा मोदक एकदम मार्बल इफेक्टवाला मोदक दिसून येतो आणि दिसताना सुद्धा खूपच आकर्षक आणि सुबक असा दिसतो। हे बघा, आता हा मोदक देखील आपला तयार झालेला आहे। पाकळ्यांची सर्व तोंड एका बाजूला करून घ्यायची आहेत आणि हळूवारपणे त्याला मिटवून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत। आता हे मोदक आपण उकडून घेऊयात। यासाठी मी चाळणीला तूप लावून खाली कढईमध्ये उकळलेलं पाणी घेतलेलं आहे। पाणी छान उकळलं गेलं होतं। त्यानंतर त्यावरती हे मोदक असे ठेवून घेतलेले आहेत आणि याला आता 10 ते 15 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची आहे। 10 ते 15 मिनिटात आपले मोदक एकदम छान असे तयार होतात। हे बघा, छान वाफ निघालेली आहे। मोदक थोडेसे फुलल्यासारखे दिसतात, थोडासा आकार याचा मोठा झाल्यासारखा दिसतो। आता आपण गॅस बंद करून हे मोदक काढून घेऊयात। आता या मोदकावर तुपाची धार घालून तुम्ही हे मोदक खाऊ शकता। तूप घातल्यानंतर मोदक हे चवीला खूपच छान लागतात। या गणपतीमध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या घरी हे मोदक नक्की बनवून पहा।